पुढारी 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 ते त्यांना दत्त बाजूला पुढारी म्हणलं आपल्याला कारण मागं 2 वर्ष कोरोना गेला, बाकीमध्ये तो आजार मिळाला आहे. तरी आपण भाग्यवंत आहोत की पायावरी या आज म्हणजे अगदी पवित्र अवताराला अवतारी म्हणता येईल, प्रगती म्हणता येईल. पेटी पेटी पेटी. सर, आज रामनवमी आहे. मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी किराडपुरा देवस्थान या ठिकाणी दाखल होत असतात. तसा बंदोबस्त नियोजन करण्यात आलेलं आहे आणि काय भाविकांना आव्हान असेल? सर्व राम भक्तांना जय श्रीराम. आज प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही जसवंतपुरा किराडपुरा राम मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा होत आहे. आणि यावर्षी आनंदाचा म्हणजे अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचा मंदिराची जीर्णोद्धार पूर्ण झालेला आहे. त्यानिमित्तानं देशातील सर्व भाविक लोक प्रत्येक ठिकाणी जे राम मंदिर असेल तिथे मंदिरात दर्शनाला जाणार आहे. इथल्या मंदिराच्या तर्फे आज आपण जी व्यवस्था केलेली आहे, सगळ्या मंडपाला नवीन केलेलं आहे, कॉन्क्रिटिंग केलेली आहे आणि येणारे भक्त खूप आहेत. राजकीय नेते पण येणार आहे, सामाजिक कार्यकर्ते पण येणार आहे. त्यामध्ये आपण पण सर्वजण आहात. त्याबद्दल यावर्षीचा आनंदोत्सव खूप जोरात उत्साहामध्ये साजरा होत आहे. काय काय सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षी? सकाळी दिवसभर काय धार्मिक कार्यक्रम सकाळी आता कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे. 12 वाजता प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव होणार आहे. 4 वाजता इथे ते भजनाचा कार्यक्रम आहे सुंदरकांडचा. 5 वाजता शोभायात्रा निघणार आहे. ती शोभायात्रा फिरून येऊन रात्री 9 वाजता इथे आरती होणार आहे. 11 वाजेपर्यंत सर्वांना दर्शनासाठी मंदिर उघडं आहे. सर, माझं नाव दयाराम बसे म्हणून मला बोलतात. या इथे संस्थेचा सरचिटणीस म्हणून सेवा करतो.